अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. व्यापक पूजाभाव आणि ईश्वर तल्लीनता. देवपूजेचा भाव देवघरातल्या प्रतिमेपुरता मर्यादित न राहता व्यापक होत जातो तेव्हा तो फार विलोभनीय असतो. रामकृष्ण एकदा अगदी पहाटे उठून त्यांच्या खोलीबाहेर आले ते देवपूजेचा भाव मनात धरूनच. पूजेसाठी फुलं गोळा करून मग स्नान संध्या पूजा होणार होती. बाहेर येऊन पाहतात तर सगळी सृष्टी सौंदर्यानं नटलेली होती. अनेक झाडांवर उमलून रमणारी फुलं होती. ती फुललेली झाडं पाहून त्यांच्या मनात अद्भुत भाव आला की या फुलांनी सृष्टीमातेनं परमेश्वराची पूजा करून टाकली आहे. साधकाचा पूजेचा भाव थोडा तरी व्यापक व्हायला पाहिजे. देवाच्या स्तोत्रात आपण म्हणतो की तू सगळ्या चराचरामध्ये आहेस. देवाच्या प्रतिमेप्रमाणेच देव्हारा, देवाचं आसन, ताम्हण, पळी, स्नानाचं पाणी, नैवेद्याची वाटी आणि नैवेद्य, पूजेची वस्त्र आणि निर्माल्य सुद्धा देवच झालाय. धूप, दीप, हळद, कुंकू या रूपानं सुद्धा तोच आहे. हा भाव मनात ठेवून पूजा करण्यानं हळूहळू सर्व काळ आणि सर्व गोष्टींनी आपण देवामध्येच मन ठेवून राहू शकू आणि पूजेला हवं ते मार्दवपण आपोआप येईल. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल हे नामदेव महाराजांचे शब्द आपल्याला हाच व्यापक भाव शिकवतात. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, देवपूजेचं पाणी, गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, दक्षिणा, नैवेद्य हे सगळं देवा तूच झालायस. स्तोत्र, आरती, अभंग हे ज्या ओंकारातून निर्माण होतं तो ओंकारही तूच आहेस. टाळी हे तुझंच नाद स्वरूप आहे. बरं, कुठं नाचावं म्हटलं तर सगळीकडे तू असल्यामुळं तुझ्यावरच नाचावं लागेल म्हणून नाचताही येत नाही. थोडक्यात पूजा कशी करावी, तुला काय अर्पण करावं हे मला कळत नाही. सगळी नावं रूपं तुझीच आहेत. रामकृष्ण हरी हे जसं तुझं नाम आहे तसं धूप, दीप ही सुद्धा तुझीच नावं आहेत आणि ते पदार्थ देखील तूच झालायस. असा भाव पूजेबद्दल ठेवता ठेवता पूजा करणाराही तूच आहेस हा भाव उपजून देवच देवाची पूजा करतोय ही अंतिम तल्लीनता प्राप्त व्हावी यासाठी देवाचीच प्रार्थना करायला हवी. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.